सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। स्वाभिमानचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या गाडीला लागलेल्या आगीच्या घटनेचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला। निवडणुकीच्या तोंडावरच संजू परब यांच्या गाडीला आग लावली जाते। या घटनेचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। त्यामुळे पोलिसांनी खऱ्या आरोपीचा शोध घ्यावा असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केलंय। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। काल रात्री स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची गाडी जाळण्याचा प्रकार सावंतवाडी शहरामध्ये एका अज्ञात व्यक्तीने केल्या अशा संदर्भात गुन्हा नोंद सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे। मी सदर प्रकरणाचं शिवसेना सावंतवाडी तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त करतो। खास करून एखाद्या व्यक्तीबद्दल असे प्रकार 2 वेळा होणं आणि ते पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणं हे खऱ्या अर्थानं गांभीर्याची गोष्ट आहे आणि पोलिसांसाठी संशोधनाचा विषय आहे। मी याच्यासाठी गांभीर्याचं म्हणेन की गेल्या वेळी सुद्धा निवडणुकीची पार्श्वभूमी असताना नगरपालिकेची संजू परब यांची 2 व्हीलर जाळली गेली आणि आज लोकसभेची पार्श्वभूमी असताना संजू परब यांची 4 व्हीलर जाळली गेली। त्यामुळे खऱ्या अर्थानं या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। कारण यापूर्वी सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गाडी जाळण्याचा प्रकार हा लोकप्रतिनिधी असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील यांच्या गाड्या जाळण्याचा प्रकार या सिंधुदुर्गमध्ये झाला। खऱ्या अर्थाने त्यांचा कुठेतरी धागेदोरे या प्रकरणाशी तर नाही ना, त्याच्यापैकी कोणीतरी ह्या गाड्या जाळण्याचा प्रकार करत नाही ना, अशा तऱ्हेची सखोल चौकशी होणं गरजेचे आहे। संजू परब यांची गाडी जाळण्याचा प्रकार झाला हा कुठेतरी व्यावसायिक दृष्टिकोनातून झाला, राजकीय द्वेषापोटी झाला आहे, काय झालं हे नेमकं जनता जाणू इच्छिते, आम्ही सर्वजण जाणू इच्छितो। त्यामुळे सर्व गोष्टी यापूर्वी सुद्धा झालेल्या घटनेत, जिल्ह्यात झालेल्या घटना, गाडी झालेल्या घटना यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। आजच्या घटनेचा जो कालच्या घटनेचा आहे याचा खऱ्या अर्थानं लवकरात लवकर चौकशी होऊन जनतेसमोर जी सत्य परिस्थिती आहे ती जनतेसमोर येणं खऱ्या अर्थानं गरज आहे। आणि इतर सावंतवाडीतले असतील, सावंतवाडी तालुक्यातले असतील, खऱ्या अर्थानं जनता पोलिसांची वाट बघते की कधी हा रिझल्ट मिळतो आणि पोलिसांकडून खरं कधी जनतेपर्यंत पोहोचतोय ही जनता खऱ्या अर्थानं भाग पडते। त्यामुळे मी आजच पोलिसांना निरीक्षक साहेब धनावडे साहेब यांची भेट घेतलेली आहे। या संदर्भात सखोल त्यांच्याशी चौकशी म्हणजे सखोल चर्चा केली आणि लवकरात लवकर गुन्हेगाराचा शोध घेण्याची मागणी केली आहे।